पेंडेकर साहेब नमस्कार. वेलकम मंडळजी. या 2 डिसेंबर 2024 आज तुमचं खरेदी खत झालं आणि या कोकण नगर प्रोजेक्टमध्ये अगदी सुरुवातीला तुम्ही प्लॉट बुक केला. त्याबद्दल खरं तर तुमचं अभिनंदन. त्यावेळेच्या तुमच्या मनातल्या भावना आणि आजच्या भावना तुम्ही काय सांगा? आलो त्यावेळेस काहीच नव्हतं, ही फेन्सिंगही नव्हती, एक झाडही नव्हतं. आज आम्ही उतरल्यावरती एवढं बरं वाटलं. सगळी फुलांची झाडं दोन्ही बाजूला चाफा आम्हाला दिसला. थोडे आतमध्ये आलो त्यानंतर प्रत्येकाला कंपाऊंड सेपरेट मिळाली. आमच्या तर प्लॉटच्या पाठीमागे तर पूर्ण जांभूळ उद्यान आम्हाला दिसतं. ते तर बघून आम्ही एवढं खुश झालो, कधी आम्ही घर बांधतो इथे असं आम्हाला सध्या वाटायला लागलेलं आहे. आणि आजूबाजूचा हा निसर्ग सौंदर्य, कोकणातलं निसर्ग असंच चांगलं असतं आणि त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये आणखीनही एक दुग्ध शर्करा योग म्हणतो त्याप्रमाणे इथं आम्हाला वाटलं की या दोन्ही गोष्टी मिक्स करून आम्हाला कुठेतरी मिळणार आहे. माझं प्रोफेशन म्हणजे मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्याच्याबरोबर मी स्पोर्ट्स अँड रिक्रिएशन मध्ये जास्त काम करतो. प्रायव्हेट जॉब करतो मी विप्रोमध्ये. नंदा तुमच्या मिसेस आश्लेषा, ऍक्च्युली आश्लेषा त्यांचे वडील आणि यांचा आणि कोकण मी डेव्हलपर्सचं आमचं सगळ्यांचं नातं खूप पूर्वीपासूनचं आहे. बरोबर. तर तुम्ही निर्णय घेताना काय विचार केला? ऍक्च्युली मी इथे लग्न झाल्यापासून मी येतोय तो की आम्ही पैसे कोणाकडे गुंतवतोय, काय करतोय आणि त्या पैशाचं कसं काय पुढे होणार, तो विश्वास आम्हाला तुमच्याबरोबर बोलूनच नक्की आम्हाला मिळाला. इव्हन आम्ही पैसेही दिले नव्हते तरी पण तुमचं बोलणं असं नव्हतं की आम्हाला लवकरात लवकर पैसे द्याच तुम्ही, आम्हाला एवढ्याच दिवसात आम्हाला पैसे हवेत. आणि तो एक रिलेशन आमचं आपलं मेंटेन झालं. त्यामध्येच वाटतंय की आपलं हे पुढे आणखी पुढेही कंटिन्यू करावं रिलेशन. असे तुमची सर्व्हिस आम्हाला इथे मिळणार आणि याच्या पुढे मिळणार. जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला प्रत्येक झाड आम्ही मेंटेन करून देणार, झाड हे तुमच्या जीवापलीकडे तुम्ही सांभाळणार. हेच आम्हाला ऐकून खूप बरं वाटलं. कारण कोकणात आल्यानंतर झाडांच्या जर आपण विळक्यामध्ये नाही राहिलो तर कोकणात राहायची मजा नाही. आणि ते तर तुम्ही ऑलरेडी नेचरने दिलंच आहे आणि वरती तुम्ही मेंटेन करता. असं बिल्डिंग आणि पूर्ण असं कंजेस्ट असं सगळं असतं. आणि इथे कसं शांतता आणि मस्त परिसर, ग्रीनरी वगैरे हे तर बघायला नाही मिळत. प्रदूषण, पॉल्युशन वगैरे खूप असतं मुंबईला. म्हणून आम्ही बघत असतो की असं जागा पाहिजे इथे पूर्ण म्हणजे शांतता, छान एकदम मस्त. म्हणून आम्ही ही जागा सिलेक्ट केली. 31 डिसेंबरला दरवर्षी आमच्याकडे सगळे क्लायंट येतात आणि आमचं गेट टुगेदर होतं. तर आम्ही जावई बापूंचं सुंदर असं गाणं ऐकलेलं आहे, छान. यावर्षी 31 डिसेंबरला तुम्ही सगळ्यांनी यावं अशी माझी इच्छा आहे. प्लॉट घेताना तुम्ही पुढाकार घेतला या सर्व याच्यामध्ये आणि तुमची तर इच्छा 2 प्लॉट घ्यायची होती, ठीक आहे तुम्ही दुसरा प्लॉट घ्यायला घेऊ. पण तुमच्या मनातल्या काय भावना आज व्यक्त करा? माझ्या मनात ऍक्च्युली बजेट नव्हतं, पण मी जागा बघितली तर नाही. त्याच दिवशी आम्ही पाडव्याच्या दिवशी आम्ही टोकन तुम्हाला दिलं. पाडव्याच्या दिवशी आम्ही टोकन दिलं. म्हटलं चल शुभ आरंभ इकडनं सुरुवात करूया आणि आपोआप आता आमचे पैसे जमा झाले आणि आम्ही आता जागा घेतली. ते मेन आहे. आता इकडे आल्याच्या नंतर ती वहिनी ती बोलते तेवढं घ्यायला पाहिजे होतं, तेवढं बघून तिला असं पण वाटलं. म्हणजे ह्याच्यापेक्षा ती मोठी आहे आणि अजून पण आम्ही घेऊ म्हटलं. आता हे आता ह्याच्यानंतर बघू. आता माझं इथेच घर आहे, म्हणजे माझ्या पप्पांचं कोकण सृष्टीमध्ये. तर ते मला खूप आवडतंच आम्हाला. आणि मी माझ्या पूर्ण फॅमिलीला घेऊन पण तिथे येत होते आणि आता पण येतच आहोत. तर मग म्हटलं की आपण पण आता घेऊया इथे जागा. मग आता सासर माहेर माझं बाजूलाच आहे. अगदी जवळ झालं. म्हणजे अतिशय छोट्या असताना त्या सायकलवरून जायच्या आणि ते देखील आम्ही ती फेसबुकवरती स्टोरी लावली, मला अजूनही आठवत. हा तेव्हा लहान होती पण खरंच खूप सुंदर. म्हणजे आश्लेषाला अगदी हाकेच्या अंतरावरती माहेर आणि हाकेच्या अंतरावरती सासर असं होणार आहे. पेंडेकर आणि जाधव फॅमिली कोकण मी डेव्हलपर्सशी संलग्न झाला त्यामुळे तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन. टेन्शन वाढलं आमचं की कधी लवकरात लवकर घर बांधू आम्ही, असं आम्हाला झालंय. त्यामुळे बघू आता पुढच्या तडजोड कशा करायच्या, काय करायच्या, कसं फायनान्स उभा करायचं तेव्हापासून करायलाच लागू गेलं. अजून काय वाटतं याच्यामध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे? ज्या सुधारणा आम्ही आल्यानंतर पाहिल्या त्या वेल इनफ होत्या. म्हणजे एवढ्या कमी कालावधीमध्ये आम्हाला ज्या सुधारणा तुमच्याकडनं दिसल्या त्याचा अर्थ नक्कीच आहे आम्हाला तुम्हाला काय सुचवावं लागणार नाहीये असंच आम्हाला वाटतं. मुंबईमधनं येणारा माणूस काय विचार करून येतो आणि त्यांना काय हवं याची आमच्यापेक्षा तुम्हाला जाणीव आहे. कारण काय की आल्यानंतर बघितलं की आम्हाला तुम्ही झाडं दाखवली, एंट्रन्सला कसं आतमध्ये येणार की आणखी 1-2 वर्षानंतर एक पावसाळा गेला तर ही झाडं मोठी झाल्यानंतर इथला जो परिसर आहे अतिशय सुंदर दिसणार आहे. याबद्दल काहीच नाही.
आल्यानंतर आता हळूहळू काहीतरी सूचना द्याव्याशा वाटलं तर नक्कीच देऊ. नक्की तुमच्या सूचना आम्हाला स्वीकाराव्या लागतील. कशाबद्दल ते सांगा. हा ते आता आपलं जागा पण रजिस्ट्रेशन झालं आमचं.